जहाँ शंख प्राण तक गूंज उठे, जहाँ भक्ति लहर उठकर बोले, चलो कुंभ चले. हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का कुंभमेळा हा 12 वर्षातच का आयोजित केला जातो? तो कोणकोणत्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो आणि त्याचं नेमकं महत्त्व काय? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुंभमेळा म्हणजे काय. प्राचीन कथांनुसार जर बघायला गेलं तर कुंभमेळेला समुद्र मंथनाशी जोडण्यात आलेलं आहे. समुद्र मंथन जे देवता आणि असुर या दोघांमध्ये अमृत प्राप्तीसाठी झाले होते. देवता आणि असुर यांच्यामध्ये युद्ध सुरू असताना विष्णूजींनी आपले वाहन गरुड देवता यांना सांगितले की अमृताचा कळस घेऊन तुम्ही लांब जा. आणि जेव्हा गरुड देवता अमृताचा कळस घेऊन जात होते तेव्हा त्यातून 4 थेंब हे 4 ठिकाणी पडले आणि ते 4 ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. तर प्रयागराज हे त्रिवेणी संगमासाठी ओळखले जाते. तिथे गंगा, यमुना आणि सरस्वती जी अदृश्य नदी आहे या तिघांचा संगम इथे होत असतो. हरिद्वार जी गंगा नदीकाठी आहे, नाशिक हे गोदावरी नदीकाठी आहे आणि उज्जैन हे शिप्रा नदीकाठी आहे. तर ह्या 4 स्थानांपैकी कोणतं एक स्थान असावं हे कोण निश्चित करतं? तर ॲस्ट्रॉनॉमिकल अलाइनमेंट जे आहे हे 12 वर्षातून होत असतं आणि हे पूर्णतः ग्रहांच्या स्थितीवर डिपेंड असतं. विशेषतः गुरुग्रह, ज्याला सूर्याची एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल 12 वर्ष लागत असतात. गुरु ज्या स्पेसिफिक एका राशीमधून एंटर करेल त्यानुसार हे स्थान निश्चित केलं जातं. फॉर एक्झाम्पल, गुरु ग्रहाने जर सपोज कुंभ राशीमधून जर एंटर केलं असेल तर हरिद्वार या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. जर वृषभ या राशीतून एंटर केलं असेल तर प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. आणि जर सिंह राशीतून एंटर केलं असेल तर नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी आयोजित केला जातो. तर कुंभमेळा हा 12 वर्षातून आयोजित केला जातो, जो 4 ठिकाणी आहे. आपण बघितलंच, हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन. आणि अर्ध कुंभमेळा हा 6 वर्षातून येतो, जो 2 ठिकाणी असतो, प्रयागराज आणि हरिद्वार. महाकुंभ हा 144 वर्षातून येतो आणि 2025चा जो आहे तो हा महाकुंभमेळा आहे, जो प्रयागराज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जो 13 जानेवारीला स्टार्ट झालेला आहे आणि 25 फेब्रुवारी पर्यंत तो आहे. इकॉनॉमिकली जर बघता, इकॉनॉमिकली बराच फायदा आपल्याला इथे होत असतो. इकॉनॉमिकली बरेच बूस्ट इथे मिळत असतो, कारण बरेचसे असे भक्त लोक आहेत ते ट्रॅव्हल करत असतात. आणि जर 2019चा डाटा बघितला तर त्यानुसार प्रयागराज या ठिकाणी अर्ध कुंभमेळा आयोजित केला गेला होता आणि त्या ठिकाणी तब्बल 4200 करोड रुपये इतकी मदत सरकारने केली होती. आणि त्यातला जर टोटल व्हॅल्यू जर आपण काढली तर 1,20,000 करोड एवढा फायदा त्या ठिकाणी झालेला होता. आणि जवळजवळ 6 लाख लोकांना नोकऱ्या सुद्धा या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या. तर मित्रांनो, कुंभमेळा हा फक्त एक उत्सव नसून भारताची संस्कृती, भारताची आस्था आणि भारताच्या इतिहासाला दर्शवणारा एक जिवंत असा प्रतीक आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण बघितलंच आहे की कुंभमेळा म्हणजे काय. इन डिटेल आपण चर्चा केली आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हॅव अ नाईस डे. थँक्यू.